नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्या शेतावर व्हिजिट या आपल्या यूट्यूब चॅनलच्या याच्या मालिकेमध्ये आज आपण एरंडोल येथील महाजन कलेक्शनचे प्रोप्रायटर वीरूभाऊ महाजन यांच्या शेतावर आलेलो आहोत. तर आज आपण सुळबाबूळ लागवडीबद्दल त्यांचे विचार जाणून घेणार आहेत. तर नमस्कार वीरूभाऊ. नमस्कार. तर किती एकर लागवड केलेलं आहे तुम्ही? आता तरी आपण सध्या इथं 1 एकर क्षेत्र लागवड केलेली आहे आणि अगोदर आपण मोहगुणी वगैरे पण लागवड केली होती. मोहगुणी लागवड केली पण मोहगुणीची मला एवढा काही रिझल्ट भेटला नाही, म्हणजे या क्षेत्राच्या हिशोबाने त्याला ग्रोथ नव्हती. तर त्यानंतर जसं तुम्ही सजेस्ट केलं मला दुकानावर येऊन की तुम्ही सुळबाबूळ लावला गेला पाहिजे बा. बरोबर. आणि आपले मित्र पण आहेत ते विश्वास भाऊ गुजर, त्यांनी पण सांगितलं होतं की तुम्ही, म्हणजे माझं ऍक्च्युअल पाहायला गेलं तर शेतामध्ये जाणं जमत नाही आणि आपल्याला ठोक उत्पन्न पाहिजे होतं. तर त्या हिशोबाने मी हे लावलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं मी समाधानी आहे की हे लावल्यानंतर की आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे. कारण कमी पाण्यामध्ये येणारं उत्पन्न आहे आणि त्या हिशोबाने चांगलं आहे बा, बेटर आहे. ज्याचं जमत नाही शेतामध्ये जाणं, ज्याला व्हिजिट करता येत नाही, कारण शेती म्हटलं म्हणजे स्वतः जो खेळेल त्याची शेती आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. कारण माणसांच्या भरोसे शेती होत नाही, स्वतः मालकाला नाही काहीतरी फिरायला तरी यावं लागतं. आणि माझा व्यवसाय कापड दुकान असल्यामुळे आपलं एवढं काही पाहिजे तसं येणं जमत नव्हतं. तरी सुद्धा मी या क्षेत्रामध्ये आता हे लावून दिलेलं आहे. याला मी जवळजवळ 2दा निंदणी केली आणि छोट्या ट्रॅक्टरने आपण याला रोटर देखील केलेलं आहे. जसं मी मागे युट्यूबला माझ्या चॅनलला पण व्हिडिओ टाकला होता की युट्यूबला आपण तो जो व्हिडिओ बनवून टाकला होता त्याच्यामध्ये सगळी माहिती पण दिलेली होती. आणि हे आपण जे केलेलं आहे तर माझ्या हिशोबाने एकदम योग्य आहे. याच्यापूर्वी कुठले पिकं तुम्ही घेत होते शेतामध्ये? शेतामध्ये तर मी याच्यापूर्वी घेत होतो, जसं आपण कडधान्यामध्ये उडीद मूग वगैरे घेत होतो, कपाशी वगैरे पण घेत होतो. पण मग कसं असतं, शेवटी कपाशी वगैरे जर लावली आपण तर देवाची साथ असते तर होतं, नाही तर मग काही नाही, लाल्या पडतो, हे पडतं. तसं याच्यावर काही विषय नाही, कारण की चाराचाच पीक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, मजूर तर तुम्हाला मिळून जात असतील? मजूर मिळत नाही म्हणूनच आपण या क्षेत्रामध्ये उतरलेला असं मला म्हणायचं. तर मित्रांनो, मी सहजच त्यांना मुद्दाम हा प्रश्न विचारला मजूर तुम्हाला. तर मजुरांचा आमच्या एरंडोलमध्ये फारच अडचणी आहेत मजुरांसाठी. त्यांनी नाव घेतलेलं विश्वास पांडुरंग चौधरी, त्यांचे मित्र आहेत, त्यांचा प्लॉट त्यांनी पाहिलेला. ऑलरेडी अतिशय हलक्या जमिनीत त्यांना 27 टन उत्पन्न आलेलं आहे. नदीच्या काठी त्यांनी लावलेलं जवळपास एकरी 27 टनचा ॲव्हरेज त्यांनी घेतलेला आहे आणि 5 रुपये भावाने जवळपास त्यांना 27 टनाचे 1,35,000 रुपये मिळाले. त्या जमिनीत त्यांना काही पिकत नव्हतं, अशा जमिनीत त्यांनी घेतलेलं आहे. आणि आज तुम्ही वीरूभाऊंचा प्लॉट पाहू शकता की जवळपास आज झाडाची जी हाईट आहे ती 9 ते 10 फूट झाडाची उंची झालेली आहे. तर वीरूभाऊ, काय सांगाल या पिकाबद्दल? आता तर काय पाणीच भरणे, खताचे डोस तुमचे कंप्लीट झालेले. फक्त तुम्हाला एकच सजेशन करेन की याला जर तुम्ही माती लावता आली तर माती लावून घ्या आणि मग पाणी भरत राहा, मग काही टेन्शन नाही. चला, तुम्ही आम्हाला वेळ दिला, धन्यवाद.